महत्वाची गोष्ट हीच आहे की 21 दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी. दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या. तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये. 26,319 घरं बल्कची आहेत. 8,32,000 लोक ह्याच्यात राहत आहेत. हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना. आता जसं दुसरा हा आकडे की हाऊस नंबरच नाहीये. हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना. आम्ही जर प्रचार करत असू 6,97,000 जे मतदार आहेत जायचं कसं यांच्यापर्यंत. अर्थात टाइम फ्रेम म्हणजे आता ह्या 21 दिवसामध्ये हे त्यांनी बदललं पाहिजे ना ड्राफ्ट रूल मध्ये. प्रारूप यादीचा अर्थ हाच आहे की आम्ही जे काही ऑब्जेक्शन घेऊ त्यांनी त्याच्यावर रुलिंग देणं गरजेचं आहे. बघा आता आम्ही पहिली हा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आम्ही आमच्याकडून सहकार्य पूर्ण करत आहोत. निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचंय की नाही, जनतेचं सहकार्य करायचंय की नाही. कारण तुम्ही मला सांगा ना, जर तुमचं यादीचं नाव भलत्याच वॉर्डात टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाहीये, तुम्ही मतदान करू शकणार आहात का? तुम्ही मुंबई भाजप पासून वाचू शकणार आहात का? तुम्ही अदानिस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का? त्यांच्याकडे उत्तरच नव्हती. ते आता प्रारूप यादी जाहीर केली आहे आणि ते आम्हाला विधानसभेची यादी दाखवत होते. मग विधानसभेच्या यादीवर मतदान घ्या ना. तुम्ही जर प्रारूप याद्या जाहीर केलेल्या आहेत, प्रभाग वाईज याद्या जाहीर केल्या आहेत, मग तुम्ही आम्हाला विधानसभेच्या याद्या कशाला दाखवते ना. म्हणजे निवडणूक आयुक्त अधिकारीच विधानसभेच्या याद्या घेऊन बसल्या आणि प्रभागाची यादी पण जाहीर केलेली आहे. मग आम्ही प्रभागाच्या यादीवर काम करायचं की विधानसभेच्या यादीवर काम करायचं? प्रचंड कन्फ्युजन आहे आणि नक्की कळत नाही आम्हाला पुढे कसं जायला लागेल. ज्यांची नावं वगळलेली आहेत, म्हणजे ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत आणि अनेक नावं अशी आहेत की जी अचानक वॉर्डात आली. म्हणजे मला एक सांगा, ठाण्यात 16,49,000 मतदार होते, आता 4.5 लाख मतदान वाढलेत. कुठून आले 4.5 लाख लोक नवीन मतदान करायला? यांची नावं कोणी घुसवली? ही सगळी पाहता बघा, एक तुम्हाला मी सांगतो, कॅल्क्युलेशन निवडणुकीचं असं आहे की आम्हाला 8-8,500 मतं पडतात, निवडून येणाऱ्याला 9-9,500 मतं असतात. 1,000-1,500 मताने निवडणुकीचा रिझल्ट लागतो. ही जी काही 1,000-1,500 मतांनी हे निवडून येतात ना, ती बाहेरनं आणलेली बोगस नावं आणि त्यांच्या जीवावर हे मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाप आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत तो चुकीचा आहे. याच्यामुळे चांगले कार्यकर्ते जे 5-5 वर्ष लोकांची कामं करतात, मेहनत करतात, लोकांमध्ये जातात, लोकांची कामं करतात आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदानांमुळे निवडणुकीमध्ये पडतात आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही. कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते, तिचा काही राजकारणाशी संबंध नसतो, ती नगरसेवक होते आणि 5 वर्ष ती घरात बसून राहते. त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते. माझी मतदारांना पण विनंती आहे, चिन्ह पाहू नका, काम करणाऱ्या मुलांना संधी द्या, नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं नक्की. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.